नमस्कार मित्रांनो, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर व्हिडिओचा इंट्रो नव्हता किंवा काही असं स्पेशल टाकलं नव्हतं. आता चाललोय आम्ही मुंबईला. काही दिवसांसाठी झालेलो गावी. तर आपली दुपारची गाडी आहे 1:50ची, सावंतवाडी दिवा. नेहमी त्याच गाडीने जातो आपण. जे काही ये-जा करतो मोस्टली 90% तरी त्याच गाडीने जातो मी. बसचा प्रवास मी सहसा करत नाही. तर त्या गाडीने जाणार आहोत आणि पॅकिंग करायची आहे थोडीशी. बॅग केलेली आहे. पण कालच्या भाज्या पण काढलेल्या त्या आहेत किंवा इतर काही वस्तू आहेत त्या पण थोड्या पॅक करायच्या आहेत. बाकी सगळ्या सामानाची बांधाबांध झालेली आहे. तर जास्त वेळ न घालवता डायरेक्ट ब्लॉग सुरू करतो आणि बघतो, जर शूट करता आलं तर नक्की करेन. आणि लेट्स सी. A few moments later. सो आता आपण आलेलो आहे चिपळूण रेल्वे स्टेशनला. आता आपली गाडी आहे 1:50ची, पण ती अर्धा तास लेट आहे. तर आपल्याला थांबावं थोडा वेळ लागणारच आहे. म्हणून म्हटलं जरा बाहेर फेरफटका मारून येतो आणि तुम्हाला सगळ्यांना चिपळूण रेल्वे स्टेशन झाला वर्ष दीड वर्ष झालं, बट तुम्हाला सगळ्यांना माझ्या ब्लॉग थ्रू आता दाखवतो. तर इथे तुम्ही बघू शकता मगर आहे, त्याच्यानंतर वाघ आहे, गाय, बैल, असं सगळं स्कल्पचर छानपैकी बनवलेलं आहे इथे. आणि इथे तुम्ही बघू शकता एक छानसं दुसरं एक स्कल्पचर आहे. कोकणातली एक फॅमिली, त्याच्यामध्ये त्या माणसाच्या खांद्यावर एक फणस आहे, बाईच्या डोक्यावर तांदळाची गोणी आहे आणि सोबत आंब्याच्या पेट्या. म्हणजे कोकणातला माणूस जेव्हा गावावरून मुंबईत जातो तेव्हा तो काय काय घेऊन जातो याचं छानसं उदाहरण एक दिलेलं आहे. गाडी आलेली आहे आपली, थोडी लेट झाली. आता गाडी थांबल्यावर आपण आत जाऊया, आपली सीट कुठे आहे ते बघून घेऊया आणि मग आधी जेवण घेऊया आणि मग पुढचा व्लॉग कंटिन्यू करूया. जेवण तुम्ही बघू शकता, बांगड्याची ग्रेव्ही आणि भाकरी.
समोसेवाला आला, सो आपण आता घेतले समोसे खाण्यासाठी. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज दुसरा दिवस. तर आता काल 8:30 पावणे 9च्या दरम्यानच घरी आलो, पण जेवलो आणि नंतर डायरेक्ट कामाला बसलो, कारण की माझा जो ऑफिसचा टायमिंग आहे 5 ते 2, म्हणजे जवळजवळ नाईट शिफ्टच आहे. तर ते काम करत बसलो आणि ट्रेनमध्ये काही शूट करता नाही आलं जास्त, कारण 5ला माझं ऑफिसचं लॉग इन केलं आणि थोडंफार ट्रेनमध्ये काम केलं. पण कामाचा लोड इतका होता की मला रात्री झोपायला वाजले जवळजवळ 3:30 ते 4. सो ते काम केलं, झोपलो आणि जस्ट अर्धा एक तास झाला आता उठलोय, फ्रेश झालोय. तर रात्री हा व्हिडिओ नाही करता आला कारण खूप थकलो होतो, सो म्हटलं दुसऱ्या दिवशी करू. तर तुम्हाला जर व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. पुढचा कुठला व्लॉग येईल याला हे मलाही माहिती नाहीये, कारण आता प्लॅन नाहीये, पण विचार चालू आहे की आम्ही ग्रंथ लावतो दर श्रावण महिन्याला, तर तो लावणार आहोत. तर त्याच्या समाप्तीचा व्हिडिओ जर करता आला तर नक्कीच करेल. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी.